फायनली आपण इथं कुणकेश्वरला आलेलो आहोत. कुणकेश्वर म्हणजे माहूरपासून साधारणतः एक 41 ते 42 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कुणकेश्वर म्हणजे तिथं महादेवाचं मंदिर आहे. एक काय म्हणतात त्याला, ते पवित्र तीर्थस्थान आहे. तर कुणकेश्वरला तिथं बरीचशी गर्दी होती श्रावण सोमवार महिन्यात. तसं तर श्रावण सोमवार महिन्यात प्रत्येकच ह्याला महादेवाच्या मंदिरला गर्दी असते, तसंच ह्याही मंदिरला गर्दी आहे. आता आम्ही या दिवशी रविवार आहे, तर या दिवशी आम्ही तिथं दर्शनासाठी गेलो. आता माहूर करून तिथला दत्त महाराजांचं दर्शन घेऊन, अनुसूया आणि रेणुका मातेचं दर्शन घेऊन आम्ही कुणकेश्वरला आलो. आता चला कुणकेश्वरचं पण दर्शन आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे प्रस्थान करू. तर चला. हे जे मंदिर आहे कुणकेश्वरचं, ते खूप जुनं आणि प्राचीन काळामधील आहे. तर या दर्शनाचा आपण आज लाभ घेऊया. आणि श्रावण सोमवारचा शेवटचा सोमवार आहे उद्या. आज रविवार आहे. तर चला, आता मी असं ठरवलं होतं की सोमवारी दर्शन घ्यायचं तिथे जाऊन, पण सोमवारी काही पॉसिबल झालं नाही. त्याच्यामुळं आपण आज दर्शन घेऊया. तर इथं असं वेगवेगळ्या काही कलाकृती केलेल्या आहेत, काही कुंड आहेत, तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघाल. आणि इथे एक कुंड पण आहे. तिथं 2 असे कुंड आहेत. हे पहिलं कुंड आहे आणि याच्या पाठीमागे असे 2 कुंड आहेत. तिथं स्त्रीसाठी वेगळं कुंड आहे आणि पुरुषांसाठी वेगळं कुंड आहे. तर चला, आता आपण मंदिरात जाऊया. तर आज रविवार आहे, तर रविवारमुळे इथं गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. कसं देतील बरं आपल्याला त्यात मग मगाशी मी जे म्हणालो, हे कुंड आहे आणि त्याच्या पलीकडे आहे बघा, हे इथे इथे एक कुंड आहे. अशी हे बघा, हे कुंड आहे. आणि हे समोरचं जे आहे ते दत्त महाराजांचं मंदिर आहे. आणि अशा पुरातील म्हणजे जुन्या काळातील स्ट्रक्चर इथं बांधलेलं जुन्या खोल्या वगैरे वगैरे. आणि असे बाहेर जे आहे ते जसे की साईबाबांचे वगैरे, पुन्हा दुसऱ्या देवांच्या अशा मूर्त्या इथं स्थापित केलेल्या आहेत आजूबाजूला. म्हणजे इतर देवांच्या सुद्धा इथं प्रतिमा आहेत. आणि हे जुनं बांधकाम बघू शकता तुम्ही. इथे काही श्लोक दिलेले आहेत आणि मी वाचलेत, हे खूप छान आहेत.
म्हणजे थोडक्यामध्ये इन्स्पिरेशन भेटण्यासाठी छान आहे. तर बघा इथं आलो मी तर इथं दत्त महाराजांची मूर्ती आहे. बाहेर मंदिराच्या बाहेर अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहे. हे लक्ष्मीची मूर्ती आहे. आणि आता इथं जे आहे ते इथं एक विहीर म्हणजे इथं पण एक कुंड आहे. हे बघा जसं कुंड आहे त्याच्यामध्ये लोकांनी इथं पैसे वगैरे याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि याच्यानंतर हे जुनं स्ट्रक्चर पूर्वी बांधलेलं आणि इथं सरस्वती मातेची मूर्ती आहे. हे ऋषी यज्ञ करताना इथं दाखवलेलं आहे. महादेवाचा यज्ञ करताना इथं त्यांना दाखवलेलं आहे. आणि हे माता भवानीची प्रतिमा शेरावालीची. तर असंच वेगवेगळे प्रतिमा आपण बघितल्यात केल्यात. तर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडला असेल तर शेअरही करा. असेच तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील.